नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण मागच्या वेळेस जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. पार्ट 2 आहे भारतातील ग्रामीण विकास योजना. मी प्रत्येक वेळेस 2च पार्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये जास्त पार्ट नसतील, काही वेळेस असतील, एखादा धडा मोठा वगैरे असेल. त्यामध्ये पार्ट 2 आहे भारतातील ग्रामीण विकास. पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या की भारतातील कृषी पतपुरवठा. आता भारतातील जो काही पतपुरवठा, आपण जो काही भारताचे महत्त्वाच्या घटकामध्ये पायाभूत सुविधा आणि पतपुरवठ्याची उपलब्धता हे पाहिलं. त्याचप्रमाणे पतपुरवठा हा कृषीसाठी खूप महत्त्वाचा असतो. काही वेळेस शेतकरी जो काही पतपुरवठा आहे तो एखाद्या संस्थेकडून किंवा एखाद्या सावकाराकडून वगैरे घेतो आणि तो घेतल्यानंतर काही वेळेस ते न चुकवल्यामुळे काही वेळेस त्याच्यावर काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे तो विविध प्रकारे काळजी घेत नाही. त्यानंतर कृषी पतपुरवठा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याला सेपरेट करून त्याचे प्रकार वगैरे दिले आहेत. तुम्ही देखील कृषी असेल किंवा तुमचे वडील वगैरे कृषी असेल किंवा शेतकरी असेल त्यावेळेस त्यांचं देखील तुम्ही परिस्थिती पाहत असेल. कृषीमधील उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाताना पतपुरवठा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो काही उत्पादन प्रक्रिया आहे त्यासाठी जो काही पैसा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मुबलक वेळेत वित्त सहाय्यक मिळवण्यासाठी शेतीविषयक धोरणामध्ये वेळोवेळी पुनर्रचना केली जात आहे. नक्कीच काही प्रमाणात यामध्ये पुनरुच्चार केले जात आहे. ग्रामीण पतपुरवठा प्रक्रियेत असे गृहीत आहे की बहुतांश भारतीय ग्रामीण कुटुंबाकडे बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्त पुरवठा नसतो. नक्कीच त्यामुळे भारतातील किंवा महाराष्ट्रातील गरीब संख्या जास्त वाढत आहे किंवा शेतकऱ्यांचे जो काही आत्महत्या प्रकरण आहे हे देखील जास्त प्रमाणात वाढलं. तो जो काय अर्थपुरवठा आहे किंवा पतपुरवठा आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने जो काही आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जो काही पैसा आहे त्यामुळे न मिळाल्यामुळे किंवा काही वेळेस दबाव मिळाल्यामुळे पैसा घेतलेले ते न चुकवल्यामुळे वगैरे काही प्रमाणात जो काही शेतकऱ्यांना आत्महत्या हा करावा लागतो महाराष्ट्रात याचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर पाहत ग्रामीण वित्तपुरवठा प्रक्रियेत आता पाहिलं आपण त्यानंतर आहे कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. तुम्ही या ठिकाणी आकृतीमध्ये किंवा स्क्रीनवर पाहू शकता. आता कृषी पतपुरवठ्याचे प्रकार 2 प्रकारे केले जाते. कालावधीनुसार आणि हेतूनुसार या ठिकाणी कृषी पतपुरवठा केले जाते. आता त्यानंतर पहिला पाहूयात कालावधीनुसार. आता कालावधी हा खूप महत्त्वाचा असतो. या ठिकाणी 3 कालावधी दिले ते आपण पाहूयात. पहिला आहे अल्पकालीन कृषी पतपुरवठा. हे कर्ज 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. शेतकऱ्यांच्या तत्कालीन गरजांची हे कर्ज दिले जाते. उदाहरणार्थ खते, दर्जेदार बियाणे खरेदी, धार्मिक व सामाजिक समारंभ. आता अल्पकालीन म्हणजे थोड्या काळासाठी दिले जाते. आता तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. अल्पकालीन म्हणजे थोड्या वेळासाठी दिले जाते आणि 2-3 उदाहरणं लिहिली तरी चालतील. आता मध्यमकालीन पाहूयात. आता 2 वर्ष ते 5 वर्ष यामध्ये जो काही कर्ज दिला जातो त्याला मध्यम पतपुरवठा म्हणतात. आता त्यामध्ये या ठिकाणी दिलं आहे हे कर्ज 2 ते 5 वर्षापर्यंत दिले जाते. हे कर्ज जमिनी सुधारणा करणे म्हणजे काही वेळेस जमीन आपल्या नावानं करून घेणे किंवा आपल्या मुलांच्या नावानं करून देत असताना त्यावेळेस या ठिकाणी कर्ज घ्यावे लागतात काही प्रमाणात. पशुधन म्हणजे एखाद्या पशु घेण्यासाठी देखील हा महत्त्वाचा असतो. शेतीची उपकरणे खरेदी करणे. आता शेतीची उपकरणे हे असतात काही वेळेस बैल असतो, ट्रॅक्टर असतो इत्यादी गोष्टी. ट्रॅक्टर नसणारे तो दीर्घकालीनमध्ये बैल वगैरे असतील. त्यानंतर आहे कालवा बांधणे. जो काही शेत आहे त्या ठिकाणी कालवा बांधला जातो. तुम्हाला ही गोष्ट ऐकली असेल. त्यानंतर नाला किंवा बडिंग इत्यादी वित्तीय घटकांसाठी दिले जाते. नाला म्हणजे जो काही पाऊस आलेला असतो तो योग्य वाटेने जायला पाहिजे त्यासाठी जो काही तयार केला जातो त्याला नाला म्हणतात. आता मध्यमकालीन म्हणजे 2 उदाहरणं तुम्ही देऊ शकता आणि जो काही कालावधी ही लक्षात ठेवू शकता. आता दीर्घकालीनमध्ये हे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. आता सामान्यतः ट्रॅक्टर खरेदी करणे, जमिनीवरील कायमस्वरूपी सुधारणा करणे. कायमस्वरूपी म्हणजे जमीन माझ्या नावावर किंवा आपल्या मुलाच्या नावावर वगैरे करून घेणे इत्यादीसाठी हा दीर्घकालीन कर्ज दिला जातो. आता या तिन्हीमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता की काळानुसार कृषी पतपुरवठ्यामध्ये अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. अल्पकालीनमध्ये 1 ते 2
किंवा 0 ते 2 आणि मध्यमध्ये 2 ते 5 आणि दीर्घमध्ये 5 पेक्षा जास्त पहा. एवढंच तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून त्याची 1-2 उदाहरणं लिहिली तरी चालतील पहा. त्यानंतर आहे हेतूनुसार कृषी पतपुरवठा. आता हेतू हे महत्त्वाचे असतात. आता उत्पादक आणि अनुत्पादक या ठिकाणी असे 2 वर्गीकरण केले जाते पहा. आता उत्पादकमध्ये पाहूयात. उत्पादन कर्ज हे शेतीतील उत्पादनासंबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. आता उत्पादन म्हणजे प्रत्यक्ष शेतीच्या उत्पादनासाठी या ठिकाणी जो काही पैसा घेतला जातो त्याला उत्पादक म्हणतात पहा. उत्पादनासाठी घेतलेला कृषी पतपुरवठा म्हणतात. त्यानंतर आहे अनुत्पादक. अनुत्पादक म्हणजे जो काही कृषीशी संबंधित नाही, त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी वगैरे असतील पहा. या ठिकाणी त्या दिलं हे उत्पादक कर्ज व हे वैयक्तिक उपभोगासाठी असून त्याचा उत्पादक उपक्रमाशी संबंध नसतो पहा. आता उदाहरण पाहूयात. लग्न कार्य म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा मुलीचा किंवा मुलाचा जो काही लग्न असतं त्यावेळेस देखील कर्ज घ्यावे लागतात. म्हणजे हा अनुत्पादकमध्ये मोडतो पहा. म्हणजे त्या ठिकाणी उत्पादनाचा काही संबंध नसतो. हे तुम्ही उदाहरण लिहू शकता. आता हे कसं लक्षात ठेवायचं तर काळानुसार आणि हेतूनुसार हे 2 कृषी पतपुरवठ्याचे उदाहरण आहेत आणि त्याचे उपप्रकार काळानुसारमध्ये 3 आणि हेतूनुसार 2. काळानुसार 3 मधील मी आता सांगितलं. आता हेतूनुसार 2 उत्पादक आणि उत्पादक. उत्पादनामध्ये जो काही शेती संबंधित असतो, उदाहरण ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी, आणि अनुत्पादकामध्ये तुम्ही जो काही उत्पादनाशी थेट संबंध नसतो असं लिहून उदाहरणात लग्न कार्य असे लिहू शकता पहा. त्यानंतर भारतातील कृषी पतपुरवठ्याचे काही मार्ग आहेत पहा. आता कृषी जो काही शेतकऱ्यांसाठी असतो तो कशा प्रकारे भारत सरकारद्वारे पतपुरवठा किंवा पैशाची पुरवठा केली जाते पहा. आता 2 भाग या ठिकाणी केले आहे. बिगर संस्थात्मक मार्ग आणि संस्थात्मक मार्ग. आता बिगर संस्थात्मक मार्ग हे पाहूयात. भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जवळजवळ भारतातील 40% पतपुरवठा हा बिगर संस्थांमधून होतो. आता मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलं असेल बिगर संस्था आणि ते किती प्रमाणात आहेत भारतामध्ये. आणि हा जो काही बिगर संस्था आहे तो प्रत्येक गावामध्ये असतो असं मला वाटतं. काही गावामध्ये नसेल वगैरे. हा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्याद्वारे पतपुरवठा केले जाते. पण आधुनिकमध्ये काही वेळेस बँकिंगचा देखील जास्त वापर होतो. आता 40% हा पतपुरवठा हा बिगर संस्थात्मकाकडे यांच्याकडून होतो पहा. बिगर संस्थात्मक कर्जाचा व्याजदर खूप उच्च असतो. म्हणजे जो काही व्याज असतो तो खूप जास्त असतो पहा. बिगर संस्थात्मक कर्जाचा व्याजदर खूप उच्च असतो. जमिनी व इतर संपत्ती तारण म्हणून ठेवली जाते. बिगर संस्थात्मक मार्ग खालीलप्रमाणे. आता बिगर संस्थात्मक मार्गामध्ये 2 घटक आहेत ते आपण पाहूयात. आता या वरच्या गोष्टीमध्ये एवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे की जो काही बिगर संस्थात्मक मार्ग आहे तो उच्च व्याजदर असतो. तो ग्रामीण भागामध्ये 40% काढला तो वगैरे वगैरे. नंतर पहिला पाहूयात सावकार. आता बिगर संस्थात्मकमध्ये हा महत्त्वाचा पहिला घटक आहे सावकार. तुमच्या देखील गावात असतील वगैरे. ग्रामीण भागातील सावकार हा सर्वसामान्य व्यवसाय आहे. म्हणजे काही वेळेस काय होतं, सावकार हा 1-2 दिवस जास्त चालले तरी पण चालतात. काही वेळेस हा बँकिंगमध्ये वगैरे चालत नसतो पण काही वेळेस दंड वगैरे भरावे लागतात इत्यादी. सावकार भरपूर व्याजदराने कर्ज देतात व शेतकऱ्याची जमीन तारण ठेवतात. नक्कीच काही वेळेस सावकार हे जे काय असतात जमीन तारण ठेवतात. म्हणजे जमीन त्याला देण्याचं असं बोलणं होतं त्यांच्याशी. म्हणजे काही त्यांनी जर पैसे दिले नाही तर जमीन दिली जाते पहा. त्यानंतर हे शेतकऱ्यांची जमीन तारण ठेवतात किंवा त्यांचं जो काही कर्ज दर आहे तो जास्त असतो पहा. त्यानंतर पाहूयात इतर वैयक्तिक मार्ग. इतर म्हणजे व्यापारी, जमीनदार, अडते. अडतेमध्ये काही प्रमाणात उचल घेतली जाते पहा. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्यांनी माल लावला आणि तो जो काही पैसा येणार असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काही प्रमाणात कामगारांसाठी देण्यासाठी उचल घेतली जाते. त्यानंतर आपण पाहूयात संस्थात्मक मार्ग. आता बिगर संस्थात्मक मार्गामध्ये पाहिलं आपण कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतशील धोरण आहे. वेळेत व मुबलक प्रमाणात पतपुरवठा करणे, शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आहे. आता बिगर संस्थात्मक मार्गामध्ये काही या ठिकाणी खाली संस्था दिल्या आहेत तरी हे पाहूयात. पहिला संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांचे आणि इतर दुर्बल घटकांचा
कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा या धोरणाचा प्रमुख भाग आहे. जे काही आधुनिक शेती तंत्र आहे त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा आणि हे जे काही बिगर संस्थात्मक मार्ग आहेत ते कृषी पतपुरवठ्यासाठी एक चांगले आणि मुबलक वेळासाठी पतपुरवठा करतात पहा. तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती या पद्धती हा या धोरणाचा प्रमुख भाग आहे. भारतातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या काही संस्थांचे नावं या ठिकाणी दिले आहेत. पाहूयात ते. पहिला आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, त्याला नाबार्ड असे म्हणतात पहा. कृषी व ग्रामीण विकासाला वित्त पुरवठा करणारी नाबार्ड ही सर्वोच्च वित्त संस्था आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. नाबार्ड सुरुवातीचे भांडवल जो काही त्याचा भांडवल होता पहा हा 100 कोटी असून त्यामध्ये भारत सरकारचे मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे 50-50 योगदान होते. आता 50-50 म्हणजे जो काय बँक होता याचा 50% या ठिकाणी भांडवल होतं आणि जो काही मिळाले भारत सरकार यांच्याकडून 50% किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून 50% असं म्हणजे 50 कोटी असं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतं. हे एक सर्वोच्च संस्था असून शेती, लघुउद्योग, कुटीर व ग्रामीण उद्योग, हस्तव्यवसाय इत्यादींचा विकासाला या ठिकाणी प्रोत्साहन देतो. आता 31 मार्च 2018 रोजी नाबार्डचे भांडवल 10,000 कोटी इतके होते. आता जो काही पहिल्या स्थापनेच्या वेळी 100 कोटी होता आता तो वाढून 10,580 कोटी इतका झाला आहे. भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI यांच्यातील भाग भांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक पूर्णपणे भारत सरकारच्या अधिपत्याखाली संस्था आहे पहा. हा जो काही नाबार्ड आहे तो भारत सरकारच्या अंडरमध्ये थोडाफार आहे पहा. आता ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था पाहूयात. आता ग्रामीण पतपुरवठा हा अल्पकालीन सहकारी पतसंस्था व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था यात मोडतो. आता अल्पकालीन असे आणि दीर्घकालीन असे दोन भाग केले आहेत ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे. त्याच्या अल्पकालीन पाहूयात. अल्पकालीन पतसंस्था या अल्पकाळासाठी पुरवल्या जातात. त्याची त्रिस्तरीय रचना आहे पहा. आता अल्पकालामध्ये 3 स्तर देखील आहे. प्राथमिक कृषी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक हे काही प्रमाणात आलेत पहा. आता दीर्घकालीन ग्रामीण सहकारी संस्था पाहूयात. या सहकारी संस्था शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा करतात, त्यांची गरजा पूर्ण करतात. या दोन संस्था स्तरावर कार्य करतात. आता दीर्घकालीन स्मृतीमध्ये 2 या ठिकाणी भाग पडलेले आहेत पहा. प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक या बँका स्वतंत्रपणे ग्रामीण पातळीवर कार्य करतात. राज्य सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक या बँका त्यांच्या शाखाद्वारे राज्य पातळीवर खेड्यामध्ये कार्य करतात. त्यानंतर हे व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापना करून ग्रामीण पतपुरवठा करण्याचे काम करतात. हे सर्व बँक आता वाचल्याप्रमाणे हे का करतात कारण त्याद्वारे त्यांना मुबलक व्याजदर भेटतो. त्यामुळे हे जे काही बँका आहेत ते स्थापना करून त्या ठिकाणी पतपुरवठा करतात पहा. आता प्रादेशिक ग्रामीण बँका यामध्ये पाहूयात. प्रादेशिक अधिनियमन 1976 अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकाची निर्मिती करण्यात आली पहा. आता या विशिष्ट बँकासून ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या गरजा पूर्ण करतात. प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागात स्थापना झालेल्या आहेत व व्यापारी बँकांचे व्यावसायिक अनुदान आलेले बँक आहेत. हे जे काही ग्रामीण भागातील जो काही प्रादेशिक ग्रामीण बँक आहे हा ग्रामीण भागामध्ये संस्था स्थापन करण्यात आले. त्याद्वारे तिथूनच ग्रामीण भागांसाठी पतपुरवठा केली जाते पहा. त्यानंतर आहे शेवटचा सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था. सूक्ष्म वित्त पुरवठा याची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही या शेवटच्या पेजवर जाऊ शकता. सूक्ष्म म्हणजे छोटे पहा. या सवलतीचे व्याजदराने ग्रामीण पतपुरवठा करतात, परंतु कर्ज पद्धतीने कमी उत्पादकता, कर्ज मिळवण्याचे विलंब, कर्ज प्रक्रिया खर्च या सर्व कारणामुळे लहान शेतकऱ्यांना या सवलतीचा कर्जाचा लाभ येत नाही. म्हणून अशासकीय संस्थांनी 1970 पासून दुर्बल घटकांच्या कुटुंबाचा कर्ज पुरवठा करण्याचे पर्याय मार्ग निवडले. या ठिकाणी जे काही दुर्बल घटक आहेत ज्या दुर्बल घटकांचे जे काही कुटुंब आहेत त्यांना ही संस्था या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळते.
त्यानंतर आता हा धडा संपलेला आहे. तुमच्यासाठी आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिला आहे पतपुरवठ्यांची काही संस्थांची नावे व माहिती थोडक्यात तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कृषी पतपुरवठा व त्यांचे प्रकार तुम्ही सविस्तराने जो काही पॉईंटद्वारे किंवा काही वेळेस आकृती देखील काढला तरी जे काही तुमचे तपासणारे शिक्षक असतील त्यांना देखील काही प्रमाणात चांगले वाटतील. मार्क जास्त असल्याप्रमाणे तुम्ही आकृती वगैरे काढलात तर मार्क हे पैकीच्या पैकी काही प्रमाणात भेटू शकतात. त्यानंतर आता मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.